पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरात विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। मध्यवर्ती जयंती उत्सव महामंडळासह शहरातील विविध सार्वजनिक उत्सव मंडळांनी अहिल्यादेवींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून सामाजिक उपक्रमांवर भर दिला। उत्सवाची सांगता रविवारी भव्य दिव्य मिरवणुकीनं उत्साहपूर्ण वातावरणात झाली। यंदाच्या जयंती उत्सवाचं विशेष आकर्षण म्हणजे मध्यवर्ती महामंडळाचा संपूर्ण कारभार महिलांच्या हाती सोपवण्यात आला होता। महिलांनी नियोजनबद्ध पद्धतीनं उत्सवाचं आयोजन करून समाजासमोर आदर्श निर्माण केला। एकोट जय मल्हार। आज पुण्यश्लोक राजमाता होळकरांच्या जयंतीनिमित्त आम्ही सर्वजण सोलापूरकर एकत्र आलो आहोत आणि सर्व माझ्या सोलापूरकरांना खूप खूप शुभेच्छा जयंतीनिमित्त। त्याचबरोबर आज फक्त माझा धनगर समाज न येता सर्व माझा सोलापूरमधला बहुजन समाज एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर, रमाई जिजाऊ यांच्या विचाराचा वारसा चालवून सर्व आमच्या महिलांना जो आमच्या समाजाने मान दिला, आज मध्यवर्तीच्या माध्यमातून आम्ही सर्व महिला एकत्र आलो आहोत। आणि आज खरंच बघायला गेलं तर एक मोठी मोलाची गोष्ट आहे की ज्या अहिल्यामाईने आमच्या 20-29 वर्ष राज्यकारभार केला, त्या राज्यकारभाराचे आम्ही खूप ऋणी आहोत। एक प्रशासक म्हणून, एक न्यायप्रिय म्हणून, आणि त्यांनी जे काम केलंय, जे कार्य केलंय ते खूप मोठं आहे। 12 ज्योतिर्लिंगाचा उद्धार, प्रत्येक ठिकाणी पाण्याची सोय केलेली आहे। गोरगरीब जनतेला 2 टायमाचं खायला प्यायला मिळावं ह्यासाठी सुद्धा अहिल्यादेवी होळकरांच्या त्यावेळेस त्यांनी स्वतःचा खजिना लोकांच्या ह्याच्यासाठी वापरला। आणि याचबरोबर मला एवढं सांगायचं आहे, महापुरुषांचे विचार आचार अवलंबा, कुठंतरी डीजे लावून इतर काही गोष्टी न करता तुम्ही पारंपरिक वेदाला जर खरं तुम्ही घेतलं तर आपलं सोलापूर सुधरेल आणि आपली युवा पिढी पुढे जाईल। एवढंच मला सांगायचं आहे। एकोट जय मल्हार। सांगता मिरवणुकीत शहरातील अनेक सार्वजनिक उत्सव मंडळांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला। आकर्षक देखावे, मनमोहक विद्युत रोषणाई, पारंपरिक वाद्यांच्या गजरासह संगीताच्या तालावर आनंद व्यक्त करणारी तरुणाई यामुळे संपूर्ण वातावरण जल्लोषमय झालं होतं। येळकोट जय मल्हारच्या घोषणांनी मिरवणुकीचा मार्ग दुमदुमून गेला। मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। महिलांसह युवक, ज्येष्ठ नागरिक आणि बालकांनीही उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली। मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।